नमस्कार मैत्रिणींनो, मी योगिताच्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडते हो. चला मग आज आपण हीच कोथिंबीर वडी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवूया, जी सर्वांनाच आवडेल आणि सर्वांना हवीशी वाटेल. तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर व्यवस्थित नीटवाट करून घ्यायची आहे. त्याची पिवळी पानं वगैरे किंवा खराब झालेली जर कुठे कोथिंबीर असेल तर ती पानं काढून टाकायची आहे. स्वच्छ अशी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. पुढची स्टेप अशी आहे की आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी चणा डाळ आणि 1 चमचाभर उडदाची डाळ ॲड करायची आहे. बघा, उडदाची डाळ ऑप्शनल आहे. तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा स्किप करू शकता. इथे डाळ आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि निथळून त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि ह्यात पुरेसं पाणी घालून आपण ही डाळ 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवणार आहोत भिजवण्यासाठी. ते 2-3 तास छान भिजते आणि त्यासाठी आपण ही भिजत बाजूला करून ठेवून देऊया. पुढे आपण इथे कोथिंबीर जी आहे जी आपण निवडून घेतलेली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. चिरून धुवायची नाहीये, इथे पहिली धुवून घ्यायची आहे. मी ते चाळणीमध्ये पसरून लावलेले आहे जेणेकरून पाणी जे आहे ते सगळं बाहेर निघून जाईल. एका प्लेटमध्ये इथे मी सगळा मसाला घेतलेला आहे. मसाला म्हणजे अगदी छोटंसं वाटण आपण करणार आहोत. आलं, लसूण, मिरची, जिरं. इथे चिंचेचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि गुळाचा छोटा तुकडा घेतलेला आहे जेणेकरून आपली कोथिंबीर जी आहे ती चटपटीत होणार आहे. तिखट, आंबट, गोड अशी. हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित वाटून घेणार आहोत. जरी जाडसर वाटण झालं तरी काही हरकत नाही. आपल्याला जाडसर वाटणही चालणार आहे. ते इथे मी जे मिक्सरमधले भांड्यामध्ये सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. तीही आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपलं वाटण जे आहे ते तयार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे. जाडसर असं राहिलं तरी काही हरकत नाही. 2 ते 2.5 तासानंतर आपण आपली डाळ बघतोय तर ती छानपैकी अशी फुललेली आहे. चांगली म्हणजे मस्त व्यवस्थित अशी भिजलेली आहे. त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही जी डाळ आहे ती एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण वाटून घेणार आहोत. वाटताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये. पाणी न टाकता आपल्याला ही डाळ छानपैकी वाटून घ्यायची आहे. तुम्हाला हे बघा, अशा पद्धतीने आपली डाळ व्यवस्थित बारीक झाली पाहिजे. 2-3 वेळा फिरवल्यानंतर ती छान वाटून निघते. त्यानंतर हे जे वाटण आहे तयार केलेलं ते मी त्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर हे आलं, लसूण वगैरे आहे ते तुम्ही डायरेक्ट डाळीमध्ये टाकूनही वाटून घेऊ शकता. इथे आपली धुतलेली जी कोथिंबीर होती ती बारीक चिरून घेतलेली आहे. त्यात आपण तयार केलेलं डाळीचं वाटण टाकलेलं आहे. सूपचा जो चमचा असतो त्या चमच्याने ते 3 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे मी. त्यानंतर हा जो पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे इतपत आपल्याला तीळ आहे ते ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर ओवा जो आहे तो दोन्ही हातावर चोळून तो ॲड करायचा आहे. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून हे मिक्सचर आपल्याला पाणी न घालता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे. जर तुम्हाला वाटलंच की पीठ जे आहे ते थोडं सैलसर आहे किंवा पातळ आहे तर तुम्ही एखादा चमचा तांदळाचं पीठ ॲड करू शकता. तर इथे बघा, गोळा व्यवस्थित मळलेला आहे. बिलकुल त्याच्यामध्ये पाणी जास्त झालेलं नाहीये किंवा ते खूपच घट्ट झालं असं नाहीये. छान याचे असे वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. इकडे एका कढईमध्ये आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्यावर चाळण ठेवलेली आहे. चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे जे तयार केलेले वडे आहेत ते आपण त्यावर ठेवलेले आहेत. त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या वड्या आहेत ह्या झाकून आपल्याला 10 मिनिटासाठी उकडून घ्यायच्या आहेत. 10 मिनिटं पुरेशी आहेत उकडण्यासाठी. जर तुम्ही इथे एक टिप मी सांगते की जर तुम्ही ॲल्युमिनियमची कढई वापरत असाल तर त्यामध्ये एक लिंबाचा तुकडा टाका जेणेकरून उकडताना तुमची कढई काळी होणार नाही. बघा, इथे 10 मिनिटानंतर वड्या बघा छान अशा उकडलेल्या आहेत. चेक करूया सुरीच्या मदतीने आपण बघू. सुरी बघा व्यवस्थित स्वच्छ अशी बाहेर पडलेली आहे म्हणजे आपलं मिश्रण आतपर्यंत छान उकडलं गेलेलं आहे. जर तुम्हाला असं वाटलं की वडी आतून
कच्ची आहे तर 5 मिनिटासाठी तुम्ही अजून उकडून घेतलात तरी चालेल. इथे मी तिन्हीही वड्या ज्या आहेत त्या सुरीने चेक करून घेतलेल्या आहेत आणि तीनही वड्या ज्या आहेत त्या स्वच्छ सुरी स्वच्छ निघालेली आहे, म्हणजे आपल्या इथे वड्या उकळून व्यवस्थित तयार आहेत. आता ह्या उकडलेल्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. गरम-गरम असताना तुम्ही त्या कट करू नका. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ह्या आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी थंड करून घ्यायच्या आहेत. गरम-गरम कट केल्या तर वड्यांचे तुकडे पडतात, त्या व्यवस्थित कट होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्या वड्या ज्या आहेत त्या थंड करून घ्यायच्या आहेत. थंड केल्यानंतर तुम्ही कट करून बघाल तर बिलकुल वड्या क तुकडे पडत नाहीत, व्यवस्थित कट केल्या जातात. इथे एक 15-20 मिनिटानंतर मी या वड्या बघते बघा, थंड झालेल्या आहेत आणि ह्या कट करून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, कट केलेली वडी बघा कशी व्यवस्थित अशी निघालेली आहे, कुठेही तुटलेली नाही आहे. तर छोट्या, पातळ, मोठ्या, जशा जाड किंवा पातळ तुम्हाला ज्या पद्धतीने त्या कट करायच्या त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायच्या. इथे मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. एकीकडे तेल गरम करत ठेवलेले आहे. तेल आपल्याला कुठल्याही तळणीच्या पदार्थाला तेल हे कडकडीतच तापलेलं हवं. जर तुम्ही कमी तेल तापवलेलं असेल तर तो पदार्थ एकतर कुरकुरीत होत नाही आणि खूप वेळ लागतो तळायला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप जास्त तेल ओढून घेतलं जातं. तेल खेचून घेतलं जातं आणि पदार्थ खूप जास्त तेलकट होतो. त्याच्यामुळे तळणीच्या पदार्थाला नेहमी तेल हे कडकडीतच ठेवायचं आहे. इथे मी एक-एक करून वड्या सावकाश सोडलेल्या आहेत. वड्या किंवा कोणताही पदार्थ तळताना मधोमध कधीही ॲड करू नका. साइडने सोडायचं आहे आपल्याला, जेणेकरून तेल आपल्या हातावर येणार नाही. तर इथे व्यवस्थित फास्ट गॅसवरच आपल्याला या वड्या एका बाजूने तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आपण त्या परतून दुसऱ्या साइडनेही तशाच तांबूस अशा लालसर अशा तळून घेणार आहे. ह्या जेवढ्या तुम्ही अशा लालसर अशा तळून घ्याल ना, ते अतिशय खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत राहतात आणि त्या पद्धतीने जर तुम्ही तळल्या जास्त अशा तांबूस करून घेतलात ना, तर ह्या वड्या 2 ते 3 तासासाठी अशाच कुरकुरीत, कुडकुडीत राहतात. बिलकुल पण नरम पडत नाहीत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते इथे व्यवस्थित अशा तांबूस रंग आलेला आहे बघा आणि एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. आता ह्या तळलेल्या ज्या वड्या आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सेम पद्धतीने आपण दुसऱ्याही जी बॅच आहे तीही आपण तळून घेणार आहोत. हळू-हळू आपण सोडायच्या आहेत तेलामध्ये आणि दोन्ही बाजूनी फास्ट गॅसवरच ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. कमी गॅसवर तळायच्या नाहीयेत, तरच तुमच्या वड्या कुरकुरीत राहणार आहेत आणि खुसखुशीत होणार आहेत. तर ही बॅचसुद्धा मी छानपैकी तळून घेतलेली आहे. तीही एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत. इथे बघा, मी तुम्हाला दाखवते किती छान तळल्या गेलेल्या आहेत आणि एकदम कुडूम-कुडूम आवाज येतो यांचा. तर या अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर एका प्लेटमध्ये मी या वड्या काढून घेते आहे व्यवस्थित. तर या बघा, अशा मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. कुडकुडीत असा आवाज येत होता त्यांचा. दोन्ही बाजूने बघा तुम्ही, दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत या वड्या. एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. वरून जरी कुरकुरीत असली तरी आतून अशी नरम मस्त अशी वडी आपली तळली गेलेली आहे. तर या अशाच पद्धतीने आपण या वड्या सर्व तळून घेणार आहोत. ही रेसिपी खूपच छान लागते. मला असं वाटतं तुम्ही जर ही नक्की ट्राय केलीत, तर नेक्स्ट टाईमपासून तुम्ही याच पद्धतीने ही कोथिंबीर वडी बनवाल. चला तर भेटूया पुढच्या रेसिपी बरोबर. बाय.